आज चंपाषष्ठीनिमित्त संध्याकाळच्या जेवणामध्ये वरण, भात, चपाती, बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरताचा मेनू ठरला. त्यासाठी सर्व बेसिक तयारी आधी करून घेतली. वरणाची फोडणी करण्यासाठी लसूण सोलून घेतला, मिरच्या घेतल्या. आजीबाई नातवाला खेळवत होत्या. तोपर्यंत शेतातून जाऊन मस्त ताजी ताजी कोवळी कोवळी कोथिंबीर आणली. भारतातील शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये काही पिकवता येत नाही ही विवंचना नाहीये, तर आपल्या पिकाला मनासारखा भाव मिळत नाहीये ही त्याची व्यथा आहे. असो, शेवटी अन्न हे मातीतूनच उगवणार, ते काही कुठल्या कारखान्यामध्ये तयार करता येणार नाही. त्यामुळे नक्की शेतकऱ्याला चांगले दिवस कधीतरी येतीलच. साधी अशी फोडणी करून वरण करून घेतलं. बऱ्याच वेळेस किचनमध्ये श्रेयान लुडबुड करत असतो की मम्मी मला करू दे, मला करू दे. मग त्याच्या मनासारखं करावं लागतं. आमच्या मम्मींची आणि ताईची मला रोजच्या कामामध्ये